सो लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलंय, केमिकल रिएक्शन्स बघितल्यात, वर्ड इक्वेशन बघितलं आणि केमिकल इक्वेशन कसं लिहायचं हे काही एक्झाम्पल्स आपण बघितले. ओके, सो ते बेसिक नॉलेज होतं. आता आपल्याला काय बघायचं, केमिकल बॉन्ड. ओके, या केमिकल रिएक्शन्स कशा होतात किंवा या केमिकल रिएक्शन होण्यामागे काय कारण आहे. ओके, एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्स बरोबर रिॲक्ट होतो आणि तिसरा सबस्टन्स तयार होतो. याच्या मागे काय कारण आहे, तर त्याच्या मागे कारण आहे आणि तो म्हणजे आहे केमिकल बॉन्ड. काय, केमिकल बॉन्ड. दोन प्रकारचे केमिकल बॉन्ड असतात. बॉन्डचे टाइप किती, टाइप ऑफ केमिकल बॉन्ड. देर आर टू टाइप ऑफ केमिकल बॉन्ड. फर्स्ट वन इज द आयनिक बॉन्ड अँड सेकंड वन इज द कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड. आयोनिक बॉन्ड जे आहे ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ आयन्स, आयन्सचं फॉर्मेशन झाल्यामुळे काय तयार होतात, आयोनिक बॉन्ड तयार होतात. अदरवाईज कोणते बॉन्ड तयार होतात, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतात. सो आयोनिक बॉन्ड कसे तयार होतात हे आपण आता बघूया. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण जाऊया की आयोनिक बॉन्ड कसे तयार होतात. सो आयोनिक बॉन्ड तयार होण्यामागे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असतो तो म्हणजे एलिमेंट. ओके, काय, एलिमेंट प्रत्येक एलिमेंट हा टायनी स्मॉल अशा पार्टिकल्स पासून बनलेला असतो आणि त्या पार्टिकल्सला आपण काय म्हणतो, ऍटम. त्याला काय म्हणत असतो आपण, ऍटम. ओके, सो ऍटम इज नथिंग बट द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्ट. आपण बघितलंय, येस ऑर नो, स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्ट विच कॅन नॉट बी फर्दर सब डिवाइडेड. ओके, असा छोटूसा पार्ट जो सब डिवाइड होत नाही, पुन्हा त्याचे तुकडे होत नाहीत. बघितलंय का आपण हे, येस, चॅप्टर नंबर 5 मध्ये बघितलेले आपण, विसरले सगळे. इनसाइड द ऍटम या चॅप्टर मध्ये आपण बघितलेलं आहे ऑलरेडी की ऍटम काय असतो, कोणताही स्मॉलेस्ट पार्टिकल असतो. मी एक्झाम्पल सांगितलं होतं तुम्हाला शुगरला काय करायचं, क्रश करायचं. क्रश केल्यानंतर इतकं क्रश करायचं की आता त्याचे परत तुकडे होऊ शकणार नाही. मग जो सगळ्यात छोटूसा तुकडा असतो, सगळ्यात स्मॉलेस्ट तुकडा जो असतो, त्या तुकड्याला आपण काय म्हणतो, ऍटम असं म्हणतो. की आता त्याचं परत फाईन तुकडे तयार होणारच नाही, तर त्या सगळ्यात छोटूशा तुकड्याला आपण काय म्हणतो, ऍटम. ओके, सो हा ऍटम कशापासून तयार झालेला असतो, आपण बघितलेलं आहे की ऍटम इज डिवायडेड इनटू हाऊ मेनी पार्ट, 3 पार्ट. ओके, 3 नाही, जनरली किती पार्ट्स मध्ये, 2 पार्ट्स मध्ये डिवाइड झालेला असतो. ओके, सो पहिला पार्ट जो आहे त्याला म्हणतो आपण इनर मोस्ट पार्ट. काय, इनर मोस्ट पार्ट. आणि त्या इनर मोस्ट पार्टला आपण काय म्हणतो, न्यूक्लियस. काय म्हणतो, न्यूक्लियस. आणि सेकंड वन इज नथिंग बट द आउटर मोस्ट पार्ट. दुसरा भाग कोणता आहे, आउटर मोस्ट पार्ट. त्या आउटर मोस्ट पार्टलाच आपण काय म्हणतो, शेल्स. काय म्हणतो, शेल्स. आणखी त्याला दुसरं नाव काय दिलं होतं आपण, ऑर्बिट्स. काय नाव दिलं होतं आपण त्याला, ऑर्बिट्स. ओके, तर चला आपण पहिले ऍटम डिटेल मध्ये बघूया. ऍटम जर कळला तुम्हाला तर तुम्हाला काय कळणार आहे, पुढचं चॅप्टर किंवा पुढचा पॉइंट कळणार आहे. ओके, ओके, चला मग आता ऍटम आपण एक्सप्लोर करूया विथ इन डिटेल मध्ये. तर फॉर दॅट पर्पज आपण काही पार्ट ड्रॉ करू. ड्रॉ करायला आपल्याकडे, ठीक, चला हातानेच ड्रॉ करूया, टूल्स नाही आहेत आपल्याकडे. सो जर आपण न्यूक्लियस काढायचं म्हटलं तर सगळ्यात सेंट्रल और डेन्स पार्ट जो असतो, सगळ्यात आतमधला जो डेन्स पार्ट असतो, त्या डेन्स पार्टला आपण काय म्हणत असतो, न्यूक्लियस असं म्हणत असतो. द होल मास ऑफ एन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड ऍट द न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसचं सगळ्यात जास्त मास असतं हे कुठे कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, न्यूक्लियस मध्ये. कारण काय, न्यूक्लियस मध्ये कोण असतं, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आणि कोण असतात, न्यूट्रॉन्स. ओके, आणि इलेक्ट्रॉन्स जे असतात, इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. हे इलेक्ट्रॉन्सच्या अवतीभोवती, सॉरी, या न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय असते, शेल्स असतात. काय असतात, शेल्स असतात. ओके, त्या शेल्सला पण आपण नाव दिलेलं होतं, त्याला म्हणतो आपण के शेल, एम शेल आणि एन शेल. के शेल ही काय तुमची फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल आणि फोर्थ शेल. त्या शेलच्या आपण कॅपॅसिटी सुद्धा काढल्या होत्या. ओके, तो पहिल्या शेलची कॅपॅसिटी असते 2 इलेक्ट्रॉनची. ओके,
एल शेलची कॅपॅसिटी असते 8 इलेक्ट्रॉनची, एम शेलची कॅपॅसिटी असते 18 इलेक्ट्रॉनची आणि एन शेलची कॅपॅसिटी असते 32 इलेक्ट्रॉन्स कॅपॅसिटी. ओके, म्हणजे ह्या शेल्स काय करू शकतात, एवढे इलेक्ट्रॉन्स अॅक्युम्युलेट करू शकतात. याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स ते अॅक्युम्युलेट करू शकत नाही, स्वतःजवळ ठेवू शकत नाही. ओके, सो हा जो आउटर मोस्ट ब्ल्यू कलरचा पार्ट आहे, यांना काय म्हणतो आपण, या सगळ्या भागांना काय म्हणतो आपण, शेल्स. काय म्हणतो यांना, शेल्स. आणि हा जो आतमधला भाग आहे याला काय म्हणतो आपण, न्यूक्लियस. ओके, सो देअर आर 4 शेल्स आर शोन इन दॅट ॲटम. अशा किती शेल्स असतात, कमीत जास्तीत जास्त 7 पेक्षा जास्त शेल्स अजूनपर्यंत आढळून आलेल्या नाहीयेत. ओके, चला ठीक आहे. तर आम्हाला हे कळलं, पहिल्या शेलला के शेल, एल शेल, एम शेल, एन शेल असं म्हणतात. ओके, आता ही जी सगळ्यात शेवटची शेल आहे, कोणती, ही वाली जी मी कर्ल वाल्या याने दाखवतोय, या शेवटच्या शेलला लास्ट शेल आहे की नाही, यस ऑर नो, ही कोणती शेल आहे, लास्ट शेल. ओके, सो या लास्ट शेलला काय म्हणतात, व्हॅलेन्स शेल. या शेलला काय म्हणतात, व्हॅलेन्स शेल, किंवा हिलाच दुसरं नाव आहे आउटर मोस्ट शेल. कोणती शेल, या कन्सेप्ट तुम्हाला कळायला पाहिजेत. या कळल्या तर पुढचा भाग तुम्हाला कळणार आहे, अदरवाईज तुम्हाला काहीच कळणार नाही. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यात सेंटरचा भाग जो असतो त्याला आपण म्हणतो न्यूक्लियस. या न्यूक्लियसच्या अराउंड मध्ये या सर्क्युलर मॅनर मध्ये काय असतात, शेल्स असतात. शेल्सला दुसरं नाव आहे सर ऑर्बिट. ऑर्बिटला आपण नाव दिलेलं आहे के शेल, एल शेल, एम शेल, एन शेल. के शेल ही फर्स्ट आहे, एल सेकंड, एम थर्ड, एन फोर्थ. पहिल्या शेलची कॅपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉनची, म्हणजे याच्यामध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन बसतील. एल शेलची कॅपॅसिटी आहे 8 इलेक्ट्रॉनची, याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन बसतील. एम शेलची कॅपॅसिटी आहे 18 इलेक्ट्रॉन्स आणि एन शेलची कॅपॅसिटी आहे 32 इलेक्ट्रॉन. ओके, आता हे तर झालं बेसिक स्ट्रक्चर ऑफ ऍटम. आता या चॅप्टर मध्ये आता आपल्याला काय शिकायचंय, आयोनिक बॉन्ड. काय शिकायचंय आपल्याला, आयोनिक बॉन्ड. आणि आयोनिक बॉन्ड पण कोणाच्या माध्यमातून, आपल्याला पहिलं स्ट्रक्चर बघायचंय कोणाचं, NaClचं. NaCl याचं नाव काय आहे, याला काय म्हणतो आपण, सॉल्ट. आणि याचं सायंटिफिक नेम आहे सोडियम क्लोराईड. काय म्हणतात याला, ओके, सो Na रेफर्स टू सोडियम अँड Cl रेफर्स टू क्लोराईड. Na सोडियम साठी दाखवतात, Cl कोणासाठी दाखवतात, क्लोराईड साठी दाखवतात. चल, कम ऑन. ओके, Na रेफर्स टू सोडियम अँड Cl रेफर्स टू क्लोराईड. आता Na म्हणजे सोडियम, हा सुद्धा काय आहे, एक प्रकारचा एलिमेंट आहे. हा काय आहे, एक एलिमेंट आहे. आणि Cl म्हणजे क्लोरीन, हा सुद्धा काय आहे, एक एलिमेंट आहे. ओके, हे एलिमेंट या सिम्बॉल्सने आपण शो केलेले आहे. सोडियम कशाने शो केलाय, Na ने, आणि क्लोराईड कशाने किंवा क्लोरीन कशाने रिप्रेझेंट केलं आपण, यांच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या काय असते, कॉन्स्टंट असते, सेम असते. म्हणजे काय, उदाहरणार्थ जर आपण सोडियम घेतला, आता याच्या पुढे सोडियम मी Na या लेटरने दाखवणार. ओके, याच्या पुढे मी सोडियम आता कोणत्या लेटरने दाखवणार आहे, Na या लेटरने दाखवणार आहे. ओके, सो सोडियम जो आहे, सोडियम याच्याकडे नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन यांची संख्या काय असते, सेम असते. प्रोटॉन किती आहेत, 11 प्रोटॉन, आणि इलेक्ट्रॉन सुद्धा किती आहेत, 11. सिमिलरली जो क्लोरीन आहे दुसरा Cl, जो आपण Cl या लेटरने दाखवतो, याच्याकडे प्रोटॉनची संख्या किती आहे, 17, आणि इलेक्ट्रॉनची पण संख्या किती आहे, 17. याचा अर्थ काय, की नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स यांची संख्या कशी असते, इक्वल असते, ती चेंज होत नाही एका ऍटम मध्ये. तसंच क्लोरीनचे पण नंबर ऑफ प्रोटॉन आणि क्लोरीनचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन यांची देखील संख्या कशी असते, सारखी असते, इक्वल असते, ती चेंज होत नाही. असं कधी होत नाही की हा एक क्लोरीनचा ऍटम आहे आणि या क्लोरीनच्या ऍटम मध्ये 18 प्रोटॉन्स आहेत, आणि हा दुसरा क्लोरीनचा ऍटम आहे, याच्याकडे 17च प्रोटॉन आहेत. असं कधीही होत नाही. कोणतेही ऍटम घ्या तुम्ही, भारतात जा, पाकिस्तानात जा, ऑस्ट्रेलियात जा, स्वित्झर्लंड मध्ये जा, अमेरिकेला जा, कुठेही जा, ज्याही ठिकाणी तुम्ही क्लोरीन घ्याल, क्लोरीनच्या ऍटम मध्ये किती प्रोटॉन असतील, इलेक्ट्रॉन्स पण किती असतील, 17. आणि सोडियम सुद्धा, सोडियम मध्ये सुद्धा किती प्रोटॉन असतील, 11, आणि इलेक्ट्रॉन सुद्धा 11. म्हणून या सोडियमचा ऍटॉमिक नंबर
म्हणून या सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे रे? 11. किती आहे? 11. आणि या क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 17. का 17 आहेत? कारण सर त्याच्याकडे प्रोटॉन 17 आहेत, इलेक्ट्रॉन पण 17 आहेत, म्हणून त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 17. तो असा पायाजवळ दाखवतात. सोडियमचा ऍटॉमिक नंबर आहे 11. तो असा पायाजवळ दाखवतात. का? कारण सर सोडियमकडे आहेत 11 प्रोटॉन, सोडियमकडे आहेत 11 इलेक्ट्रॉन. मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और नंबर ऑफ प्रोटॉन्स इज नोन ॲज ऍटॉमिक नंबर ऑफ दॅट ऍटम. त्या ऍटमचा त्याला काय म्हणतात? ऍटॉमिक नंबर असं म्हणतात. ओके सर, आम्हाला ऍटॉमिक नंबर ही कन्सेप्ट कळली. आता आम्हाला काय शिकवा तुम्ही? आयोनिक बॉन्ड ही कन्सेप्ट शिकवा. ठीक आहे. सो आपल्याला आयोनिक बॉन्ड बघायचा आहे कोणामधला? सोडियम क्लोराईड मधला. कोणामधला? सोडियम क्लोराईड. याचं सायंटिफिक नेम काय आहे? सोडियम क्लोराईड. आणि जनरली आपण त्याला काय म्हणतो? सॉल्ट असं म्हणतो. ओके, जो सॉल्ट आपण डेली लाईफ मध्ये, डे टू डे लाईफ मध्ये खात असतो. आता जर सोडियम क्लोराईडचे वरवर जर प्रॉपर्टीज बघायचं म्हटलं तर सोडियम हा रूम टेम्परेचरला काय असतो? इनफ्लेमेबल असतो. कोणत्या टेम्परेचरला? रूम टेम्परेचरला तो काय दाखवतो? इनफ्लेमेबल म्हणजे जळतो. जर रूम टेम्परेचरला ठेवलं त्याला तर तो काय करतो? बर्न होतो ओपन एअर मध्ये. म्हणून सोडियमला कधीही ओपन एअर मध्ये ठेवत नाही. त्याला नेहमी कशामध्ये ठेवतात? केरोसिन मध्ये ठेवतात. कशामध्ये ठेवतात? ओके, केरोसिन मध्ये ऑलवेज त्याला बुडवून ठेवलेलं असतं. कारण तो जर हवेच्या एक्सपोजर मध्ये आला तर तो ब्लास्ट होतो. तर काय होतो? ब्लास्ट होतो. किंवा पाण्यात टाकला तर तो काय होतो? ब्लास्ट होतो. म्हणजे इन शॉर्ट सोडियम सुद्धा काय आहे? डेंजरस नेचरचा आहे. शिवाय क्लोरीन हा तर काय? पॉइझनस इन नेचर आहे. काय? पॉइझनस इन नेचर. ओके, सो बघा दोघांच्याही प्रॉपर्टीज किती डेंजर आहेत. सोडियम इन्फ्लेमेबल आहे, ज्वलनशील आहे रूम टेम्परेचरला. क्लोरीन पॉइझनस आहे, डेंजरस आहे. जर नुसता असा जोरात वास जरी घेतला आपण क्लोरीनचा तरी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकते. तो ताबडतोब बेशुद्ध पडू शकतो. ओके, पण या दोघांपासून तयार झालेला NaCl सोडियम क्लोराईड हा कसा आहे रे? मात्र आपण रोज खातो. ओके, म्हणजेच काय सांगायचंय की केमिकल प्रॉपर्टीज काय होत जातात? चेंज होत जातात. केमिकल प्रॉपर्टीज काय होतात? चेंज होत जातात. चला मग अशा सॉल्ट कसं तयार झालंय हे आपण बघूया. आताच आपण बघितल्याप्रमाणे की सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 11. याचा अर्थ सोडियम मध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किती आहे? 11. आणि इलेक्ट्रॉनची पण असणारी संख्या किती आहे? 11. ओके, चला आपण सोडियमचा न्यूक्लियस काढूया. हा आहे सोडियमचा न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये आपण लिहूया Na. याचा अर्थ या न्यूक्लियस मध्ये काय असणार आहेत रे? किती प्रोटॉन्स असणार आहेत? 11 प्रोटॉन्स असणार आहेत. इथे आतमध्ये काय असणार आहेत सर? प्रोटॉन. आणि त्या प्रोटॉनची संख्या किती असणार आहे? 11. चला, ही झाली सोडियमची फर्स्ट शेल, ही झाली सोडियमची सेकंड शेल, आणि ही झाली सोडियमची थर्ड शेल. तर या थर्ड शेल पर्यंत तुम्ही का गेले? ओके, चला नंतर जाऊया. वन बाय वन आपण बघूया आणि ही काय कशा पद्धतीने. आता सोडियम आहे, सोडियमकडे काय आहेत? 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. प्रोटॉन तर दाखवले तुम्ही. 11 प्रोटॉन कुठे डिस्ट्रीब्यूट केलेत तुम्ही? न्यूक्लियसच्या आतमध्ये. आता कोणाची वेळ आली आहे? इलेक्ट्रॉन शो करण्याची. ही तुमची पहिली शेल आहे, फर्स्ट शेल. यस ऑर नो? फर्स्ट शेलला सर नाव देतो आपण के शेल. आणि के शेलची कॅपॅसिटी किती होती सर? 2 इलेक्ट्रॉनची. म्हणजे याच्यामध्ये आपण किती इलेक्ट्रॉन्स प्लेस करू शकतो? 2 इलेक्ट्रॉन. चला मग हा पहिला इलेक्ट्रॉन आणि हा दुसरा इलेक्ट्रॉन, अशा पद्धतीने दोन्ही इलेक्ट्रॉन्स आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर असते ती सेकंड शेल. ओके, के शेल नंतर एल शेल. कारण का सर एल शेल येण्यामागचं कारण काय? की आपल्याकडे तर 11 प्रोटॉन आहेत. आपल्याकडे किती प्रोटॉन आहेत? 11. त्याच्यापैकी 2 इलेक्ट्रॉन आपण के शेल मध्ये टाकले. स्टील आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन राहिलेत? 9 इलेक्ट्रॉन राहिलेत. किती इलेक्ट्रॉन राहिलेत? 9. आता आपल्याला माहिती आहे एल शेलची कॅपॅसिटी किती आहे सर? 8 इलेक्ट्रॉनची. हा, एल शेल मध्ये आपण किती इलेक्ट्रॉन्स टाकू शकतो सर? 8 इलेक्ट्रॉन. सो 9 मधून 8 गेले, स्टील तुमच्याकडे किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहतात? म्हणजे तुम्हाला आता एल शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्लेस करायचे? 8 इलेक्ट्रॉन. चला मग आपण त्याच्यामध्ये दाखवूया 8 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि इथे एक दाखवा 8. ठीक आहे.
म्हणजे बघा आपण इथे काय लिहितोय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय लिहितोय हे, खाली लिहूया. चला इथे लिहितो मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याला काय म्हणतात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये काय लिहितो आपण, प्रत्येक शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्लेस केलो तर तो हे लिहितो. ओके. सो फर्स्ट शेल मध्ये किती लिहिले टाकले 2, सेकंड शेल मध्ये किती टाकले 8. आता किती उरले तरी मात्र आपल्याकडे फक्त 1 इलेक्ट्रॉन. सो आता तुम्हाला एक लास्ट शेल काढायची गरज पडते आणि ही लास्ट शेल आपण काढूया. आणि लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्लेस होणार आहेत, ओनली 1 इलेक्ट्रॉन प्लेस केला. ओके. सो लास्ट शेल मध्ये एकच उरलाय. त्याची कॅपॅसिटी किती होती सर, एल एम के एल एम शेलची. एम शेलची कॅपॅसिटी किती होती, 18 इलेक्ट्रॉनची. किती इलेक्ट्रॉनची, पण आपल्याकडे 18 इलेक्ट्रॉन्स आहेत का, नाही सर, आपल्याकडे 18 इलेक्ट्रॉनच नाहीये. तर टाकणार कुठून, एकच शिल्लक राहिला, टाकला. समजलं तुम्हाला, स्ट्रक्चर कळलं, सोडियमच्या ऍटम बद्दल सगळं कळलं. आता आपण जाऊया कोणाकडे, दुसऱ्या ऍटमकडे. आणि त्या दुसऱ्या ऍटमचं नाव काय आहे, क्लोरीन. दुसरा एलिमेंट आणि त्याचं नाव काय आहे, क्लोरीन. क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर आहे 17. कारण का सर, त्याच्याकडे प्रोटॉन आहेत 17 आणि सर त्याच्याकडे इलेक्ट्रॉन सुद्धा किती आहेत, 17. ओके. चला मग त्याचं फर्स्ट ऑफ ऑल आपण काय दाखवूया, न्यूक्लियस दाखवूया. त्याचं काय दाखवूया, न्यूक्लियस. तर हे बघा, हे काय त्याचं न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये लिहिला मी क्लोरीन. क्लोरीन मध्ये आपण प्लेस केलं प्रोटॉन. प्रोटॉन किती होते त्याच्याकडे, 17. सो प्रोटॉनचं काम झालेलं आहे का, प्रोटॉन प्लेस झालेत का, येस. इलेक्ट्रॉन्स किती आहेत आता त्याच्याकडे, 17. ओके. सो त्याची पहिली शेल काढायची गरज आहे आता आपल्याला. तो काढूया त्याची फर्स्ट शेल. काय काढूया, ही आहे त्याची फर्स्ट शेल. आणि फर्स्ट शेलची कॅपॅसिटी किती असते, फर्स्ट शेल म्हणजे कोणती शेल रे, के शेल. आणि के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्लेस करू शकतो आपण, 2 इलेक्ट्रॉन. जर मायनस केले आपण तर 17 मधनं 2 गेले, आता किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिलेत, 15. सो पहिल्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन दाखवले, 2 इलेक्ट्रॉन्स मी प्लेस केले. सिमिलरली के शेल नंतर येते सेकंड शेल, तिचं नाव आहे एल शेल. एल शेलची सर कॅपॅसिटी किती आहे, एल शेलची कॅपॅसिटी आहे 8 इलेक्ट्रॉनची. सो 15 मधनं जर 8 मायनस केलं तर माझ्याकडे किती उरतील, 7 इलेक्ट्रॉन. चला मग हे 8 इलेक्ट्रॉन आपण इथे दाखवूया. फर्स्ट इलेक्ट्रॉन, सेकंड इलेक्ट्रॉन, थर्ड इलेक्ट्रॉन, फोर्थ इलेक्ट्रॉन, फिफ्थ इलेक्ट्रॉन, 6, 7 आणि 8 इलेक्ट्रॉन प्लेस झाले सर. आता येते ती कितव्या शेलची, थर्ड शेलची वेळ येते. आता टाकलं आपण थर्ड शेल, के एल नंतर कोणती शेल येणार आहे, एम शेल. ओके. आता एम शेल मध्ये, एम शेलची कॅपॅसिटी किती आहे सर, एम शेलची कॅपॅसिटी 18 इलेक्ट्रॉनची. किती इलेक्ट्रॉनची, पण आपल्याकडे 18 आहेत का, नाही. सो आपण आता काय करणार, शेवटच्या शेलमध्ये जे उरलेले ते शेवटच्या शेलमध्ये टाकून देणार. चला मग टाकूया शेवटच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स आपण काय करूया, प्लेस करूया. तो बघा, हा 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, इथे टाकला थर्ड इलेक्ट्रॉन, इथे टाकूया फोर्थ इलेक्ट्रॉन, हा फिफ्थ इलेक्ट्रॉन, हा सिक्स्थ इलेक्ट्रॉन आणि 7th इलेक्ट्रॉन. टाकले 7 इलेक्ट्रॉन्स आपण पुट केले. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं सर, ते लिहा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. परीक्षेमध्ये हाही प्रश्न विचारला जातो, राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, मग 281. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्लोरीन किती आलं मग, 287. ओके. कॉन्फिगरेशन 2, 8 and 7. ठीक आहे. आता तुम्हाला एक महत्वाचा रूल माहिती पाहिजे, काय की सर कोणत्याही ऍटमला, ओके, कोणत्याही ऍटमला जर स्टेबल व्हायचं असेल, काय व्हायचं असेल रे, तर स्टेबल व्हायचं असेल तर त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये, कोणत्या शेल मध्ये, आउटर मोस्ट शेल मध्ये कमीत कमी किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत सर, 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. कमीत कमी किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत, 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. पण जर आता सोडियम कडे पण बघितलं तर सोडियमच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, ओनली 1. आणि यांच्या सगळ्यात शेवटच्या शेलमध्ये किती आहेत, 7 इलेक्ट्रॉन्स. किती आहेत, 7 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे यांना, या दोघांचं आउटर मोस्ट म्हणजे काय, लास्ट शेल. ही जी लास्ट शेल आहे ही कंप्लीट आहे का, नाही. याला म्हणतात ऑक्टेट रूल.
याला काय म्हणतात? ऑक्टेट रूल. काय म्हणतात या रूलला? ऑक्टेट रूल. बरोबर, ऑक्टेट रूल म्हणजे लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स हवेत? 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. जर 8 इलेक्ट्रॉन असेल तर तो ऍटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल समजला जातो किंवा स्टेबल समजला जातो. काय समजला जातो? स्टेबल समजला जातो. ठीक आहे सर, नाहीये या दोघांकडे, मग आपल्याला स्टेबल करता येईल का? तर येस, काय करता येईल आपल्याला? ह्याला स्टेबल करता येईल. सो याच्यासाठी या दोघांकडे 2 शक्यता आहेत. बघा आता याच्या जर आउटर मोस्ट शेल मध्ये आपल्याला काय करायचंय? 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. सोडियमकडे किती इलेक्ट्रॉन पाहिजे? 8 इलेक्ट्रॉन पाहिजे आउटर मोस्ट शेल मध्ये. इथे किती आहेत रे इलेक्ट्रॉन? इथे किती इलेक्ट्रॉन आहे आउटर मोस्ट शेल मध्ये? 1 इलेक्ट्रॉन. बघा लक्ष द्या, आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 इलेक्ट्रॉन. आणि इथे किती पाहिजे असतात? 8. किती पाहिजे असतात? 8. मग जर 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत तर मी किती इलेक्ट्रॉन घेतले पाहिजेत? 7 इलेक्ट्रॉन्स काय केले पाहिजेत? ऍक्सेप्ट केले पाहिजेत. सो इथे बघा पहिली पॉसिबिलिटी आली काय? सोडियम काय करेल? ऍक्सेप्ट करू शकेल. काय करू शकेल? ऍक्सेप्ट करू शकेल. किती इलेक्ट्रॉन्स? 7 इलेक्ट्रॉन्स. बरोबर. जर 7 इलेक्ट्रॉन्स त्यांनी घेतले 1 2 3 4 5 6 7 आणि हा पहिल्याचा एक 8, मग झाले का 8 इलेक्ट्रॉन? ओके, तो इलेक्ट्रिकली स्टेबल होऊन जाईल का? येस. ओके सर, पहिली पॉसिबिलिटी आहे 7 इलेक्ट्रॉन घेऊ शकेल. किंवा किंवा तो काय करेल? तर हा 1 इलेक्ट्रॉन आहे ना, हा डोनेट करून टाकेल, हा देऊन टाकेल. हा काय करेल? डोनेट करेल. तर डोनेट केला तर काय होईल? किती इलेक्ट्रॉन डोनेट करेल? 1 इलेक्ट्रॉन डोनेट करेल. जर हा 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला त्याने तर काय होईल? तर ही शेलच व्हॅनिश होऊन जाईल. व्हॅनिश झाली. आणि शेवटची शेल कोणती आली आता? ही वाली शेल म्हणजे एल शेल तिचे काय झाली? शेवटची शेल झाली. येस ऑर नो? आणि आउटर मोस्ट शेल मध्ये आता किती इलेक्ट्रॉन आहेत रे? तर स्टेबल झाला. म्हणजे 2 शक्यता आहेत. काय शक्यता आहेत? 2 शक्यता. एक तर तो काय करेल? 7 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल किंवा 1 इलेक्ट्रॉन डोनेट करेल. ठीक आहे सर, कळलं आम्हाला, काही हरकत नाही. सोडियम बद्दल आम्हाला कळलं काय करता येईल. क्लोरीनच्या बाबतीमध्ये बघा, क्लोरीनच्या बाबतीमध्ये क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. मग हा काय करेल? 7 आहे तर हा काय करेल? 1 इलेक्ट्रॉन प्लस. प्लस म्हणजे काय? ऍक्सेप्ट करेल. सो क्लोरीन काय करू शकतो? क्लोरीन काय करू शकतो? ऍक्सेप्ट करू शकतो. किती? 1 इलेक्ट्रॉन. किंवा तो लूज करेल, डोनेट करेल. लूज म्हणा किंवा डोनेट म्हणा. ओके, डोनेट पेक्षा लूज शब्द एकदम छान आहे. लूज करणे, सोडून देणे. घे बुवा. तर काय करेल? हे जे 7 इलेक्ट्रॉन आहेत हे सोडून देईल. 7 इलेक्ट्रॉन जर सोडून दिले तर ही त्याची काय झाली? आउटर मोस्ट शेल झाली. आणि आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, दोन्ही पॉसिबिलिटीज तुम्हाला समजल्या? दोन्ही पॉसिबिलिटीज समजल्या. आयदरली काय करू शकतात? एक तर ऍक्सेप्ट करू शकतात, आयदरली डोनेट करू शकतात. पण खूप मोठा पण इथे आता काय? मला सांगा की विच थिंग इज मोर इझियर? कोणती गोष्ट इझी आहे? सोडियमला सोडियमला कोणती गोष्ट सोपी आहे? 7 इलेक्ट्रॉन घेणे की 1 इलेक्ट्रॉन देणे? देणे. एक सोपी गोष्ट घेऊया आणि गोष्टीच्या माध्यमातून हे समजूया. एक आहे चिंकू, दुसरा आहे पिंकू. दोघांना काय टाकायचंय रे? हॉटेल. काय टाकायचंय दोघांना? आणि हॉटेल टाकण्यासाठी लागतायत आपल्याला 1 करोड रुपये. किती रुपये लागतायत? 1 करोड रुपये. चिंटूकडे आहेत 90 लाख रुपये, पिंटूकडे आहेत 10 लाख रुपये. पिंटू म्हणतो की मला काय टाकायचंय? हॉटेल. माझ्याकडे किती आहेत? 10 लाख रुपये. हॉटेल टाकायला किती लागतायत? 1 करोड. म्हणजे किती रुपये कमी पडतायत? 90 करोड. काय पडतायत? 90 करोड. सॉरी 90 लाख. 90 लाख कमी पडतायत. मग पिंटू त्याच्या बेस्ट फ्रेंड चिंटूकडे गेला आणि चिंटूला म्हणाला की तुझ्याकडे जे 90 लाख रुपये पडले ते मला दे. आणि मी काय टाकेल? मग हॉटेल टाकेल. येस ऑर नो? मग चिंटू म्हणाला की बरोबर ना, चिंटू कोणाकडे गेला? नाही सॉरी, पिंटू कोणाकडे गेलाय? चिंटूकडे. ओके, सो पिंटू काय म्हणाला की तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तुला टाकायचंय हॉटेल आणि हॉटेलला लागतात 1 करोड आणि तुझ्याकडे आहेत फक्त 10 लाख रुपये आणि तू 90 लाख रुपये उसने घेणार. त्याच्यापेक्षा एक काम कर, तुझेच 10 लाख रुपये तू काय कर? मला डोनेट कर. ओके,
सो विच वन थिंग इज इझियर, आणि मी तुला कामाला पण ठेवतो माझ्या इथे मॅनेजर म्हणून, तुला पगार 1,00,000 रुपये प्रति महिना पगार. ओके, म्हणजे तुझे 10 लाख पण तुला मिळून जातील 10 महिन्यामध्ये. समजतंय का? सो आता हे तर झाली गोष्टीच्या बाबतीमध्ये. पण ज्या सोडियमकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, ज्या सोडियमकडे किती इलेक्ट्रॉन आहे? एकच इलेक्ट्रॉन आहे. 7 इलेक्ट्रॉन घेणे त्याला परवडणार नाही, कारण तो स्टेबल व्हायच्या ऐवजी काय होऊन जाईल? इनस्टेबल होऊन जाईल. कारण ह्या 7 उरलेल्या 7 इलेक्ट्रॉन्सला सांभाळणं सोपं नाही. ओके, त्यांना सांभाळणं सोपं नाही. ओके, तुम्ही एवढ्याच बाबतीमध्ये लक्ष, त्यांना सांभाळणं एवढं सोपं नाहीये. ठीक आहे, समजून घ्या आता. आता या पद्धतीने समजा सोडियम इलेक्ट्रॉन 11 281 आणि इकडे आहे क्लोरीन, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 287. ओके, तो हा काय करतो रे? मग हा याच्याकडचा असणारा एक इलेक्ट्रॉन काय करतो? डोनेट करतो. काय करतो? डोनेट करतो. आणि याने डोनेट केलेला इलेक्ट्रॉन हा काय करतो? ऍक्सेप्ट करतो. काय करतो? ऍक्सेप्ट. म्हणजे याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स होतील आता? अगोदर होते 2, सेकंड शेल मध्ये 8 आणि आता थर्ड शेल मध्ये पण किती इलेक्ट्रॉन झाले? 8. ओके, मग आता जरा लक्ष द्या. सोडियम ज्याचा ऍटॉमिक नंबर होता 11, याच्याकडे प्रोटॉन्स किती होते रे? 11, आणि इलेक्ट्रॉन सुद्धा किती होते? 11. ओके, पण या 11 मधल्या तात्याने काय केलं रे? एक इलेक्ट्रॉन डोनेट करून टाकला. या तात्याकडे आता इलेक्ट्रॉन्स किती शिल्लक राहिले? 10 इलेक्ट्रॉन्स. ओके, 10 इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय असतं रे? निगेटिव्ह चार्ज असतो. प्रोटॉन म्हणजे काय असतो? पॉझिटिव्ह चार्ज. मग याच्याकडे किती पॉझिटिव्ह चार्ज शिल्लक राहिला? 11. आणि याच्याकडे किती निगेटिव्ह चार्ज शिल्लक राहिला? 10. कारण 10च इलेक्ट्रॉन आहे. 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1 चार्ज. ओके, म्हणजे कोणता चार्ज जास्त आहे? कोणता चार्ज जास्त आहे? पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे. कितीने जास्त आहे? एकाने जास्त आहे. म्हणून सोडियमवर किती पॉझिटिव्ह चार्ज येतो? 1 पॉझिटिव्ह चार्ज. किती पॉझिटिव्ह चार्ज येतो? याला म्हणतात सोडियम आयन. याला काय म्हणतात? सोडियम आयन. जेव्हा एखाद्या ऍटमवर चार्ज असतो, मग तो एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. काय असेल? पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, तेव्हा त्या ऍटमला काय म्हणतात? आयन. तेव्हा त्या ऍटमला काय म्हणतात? आयन. ओके, सो सोडियम आयन तयार झाला. हा काय झाला? सोडियम आयन. आणि ज्या ऍटमवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, ज्या ऍटमवर कोणता चार्ज असतो? त्या ऍटमला तुम्ही काय म्हणणार? कटायन. काय म्हणणार त्याला? काय म्हणणार त्याला? मग कटायनवर काय असतो? पॉझिटिव्ह चार्ज. सिमिलरली क्लोरीनच्या बाबतीमध्ये पण असंच काहीच होत. क्लोरीनकडे आहेत 17. काय आहेत रे 17? प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज किती होते? 17. निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन्स पण किती होते? 17. पण या तात्या भाऊने काय केलं? एक इलेक्ट्रॉन, अरे सॉरी 8 नाही सर, किती इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला रे? एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणून प्लस दाखवला. याने एक इलेक्ट्रॉन दिला, लूज केला, डोनेट केला म्हणून -1 केलं. ओके, सो 17 + 1 किती झाले रे? 18 इलेक्ट्रॉन. म्हणजे याच्यावर किती निगेटिव्ह चार्ज आहे? 18. किती निगेटिव्ह चार्ज आहे? 18. पॉझिटिव्ह चार्ज किती आहे? 17 पॉझिटिव्ह चार्ज, 18 निगेटिव्ह चार्ज. म्हणजे कोणता चार्ज जास्त आहे? निगेटिव्ह चार्ज जास्त आहे. कितीने जास्त आहे? 1 ने जास्त आहे. म्हणून क्लोरीनवर येतो 1 निगेटिव्ह चार्ज. क्लोरीनवर येतो 1 निगेटिव्ह चार्ज. म्हणून याला काय म्हणणार आपण? क्लोरीन आयन. याला काय म्हणणार? क्लोरीन आयन. मी काय सांगितलं होतं? एखाद्या ऍटमवर जर चार्ज आला तर त्याला काय म्हणायचं? आयन. त्याला काय म्हणायचं? ओके सर, हा पॉझिटिव्ह होता म्हणून याला कटायन म्हटलं होतं. मग हा निगेटिव्ह आहे तर ह्याला काय म्हणणार? अनायन. याला काय म्हणणार? समजलं का? कटायन आणि अनायन. आणि अनायन काय असतो? निगेटिव्हली चार्ज. अनायन काय असतो? निगेटिव्हली चार्ज. ओके सर, आता काय काय तयार झालंय जरा बघा. आता सर आमच्याकडे काय आहे बघा, एक सोडियम आहे ज्याच्यावर काय चार्ज आहे? पॉझिटिव्ह. आणि एक आहे क्लोरीन ज्याच्यावर काय आहे? एक निगेटिव्ह. सो हा एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह यांच्यामध्ये काय क्रिएट होतं रे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय तयार होतं?
फोर्स ऑफ अट्रॅक्शन. का सर, का फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतं? सो देर इज ऑलवेज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अ पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये नेहमी काय असतं रे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. आणि या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच दुसरं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे काय होतं रे? सोडियम वरचा पॉझिटिव्ह चार्ज आणि क्लोरीन वरचा निगेटिव्ह चार्ज काय होतो? बॅलेन्स. काय होतो? म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कोणाला एंड करतो? निगेटिव्ह चार्जला एंड करतो, संपवतो. आणि मग ते संपवताना काय होतं? त्यांच्यामध्ये एक बॉन्ड तयार होतो आणि अशा पद्धतीने तुमचा काय तयार झाला? NaCl. आणि हा जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला काय नाव दिलंय? आयोनिक बॉन्ड. कोणता बॉन्ड? का आयोनिक बॉन्ड? तर बिकॉज दीज बॉन्ड्स आर फॉर्म्ड ड्यू टू द आयन्स. कोणामुळे तयार झाले तर हे पॉझिटिव्हली चार्ज आयन आणि निगेटिव्हली चार्ज आयन एकत्र आल्यामुळे जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला आपण काय म्हणतो? आयोनिक बॉन्ड. ओके. सो सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी लक्षात ठेवायची अबाउट द आयन्स किंवा आयोनिक बॉन्ड बद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. काय? दिस बॉन्ड इज फॉर्म्ड ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कटायन अँड अनायन. ओके. कोणाचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे? कटायन आणि अनायन यांच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे तयार होतं. हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन इतकं स्ट्रॉंग असतं की आता हा बॉन्ड ब्रेक करणे खूप मुश्किल आहे. हा बॉन्ड ब्रेक करणं काय? खूप मुश्किल आहे. म्हणजे सर इम्पॉसिबलच आहे का? नाही. देर इज इम्पॉसिबल असं काहीच नाही जगामध्ये. पॉसिबल आहे, ब्रेक करू शकतो. बट फॉर दॅट पर्पज वी रिक्वायर लॉट्स ऑफ एनर्जी. आपल्याला खूप सारी एनर्जी लागणार आहे. सो काय करता येईल रे? मग म्हणायचं काय तात्पर्य की हा जो आयोनिक बॉन्ड असतो, आयोनिक बॉन्ड हा काय असतो? स्ट्रॉंग बॉन्ड. हा काय असतो? स्ट्रॉंग बॉन्ड. हा जर तुम्हाला ब्रेक करायचा आहे तर तुम्हाला खूप जास्त एनर्जी काय करावी लागेल? वेस्ट करावी लागेल. समजलं तुम्हाला हे? येस. याच्यात काही शंका आहे मग सोडियम क्लोराईड मध्ये? सोडियम क्लोराईड परीक्षेमध्ये विचारलं जातं. ओके. चला मग जाऊया पुढे. मग फॉर्मेशन ऑफ NaCl आपण बघितलंय. इथे म्हटलंय बघा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय? द केमिकल बॉन्ड फॉर्म ड्यू टू द इलेक्ट्रोस्टॅटिक force of attraction between the oppositely charged cation and anion is called as ionic bond or electrovalent bond. त्याला दुसरं नाव काय आहे? कशामुळे तयार होतो? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणामध्ये रे? कटायन आणि अनायन मध्ये. त्याला काय म्हणणार आपण? बॉन्ड. ओके. द कंपाऊंड फॉर्म बाय द मीन्स ऑफ वन और मोर आयनिक बॉन्ड इज कॉल्ड एज अ आयनिक कंपाऊंड. ओके. त्याला आपण आयनिक कंपाऊंड बघू. ठीक आहे. म्हणजे NaCl हा काय तुमचा? आयोनिक कंपाऊंड आहे. NaCl काय आहे? आयोनिक कंपाऊंड. समजलं का तुम्हाला? येस. आता आपल्याला काय बघायचंय? फॉर्मेशन ऑफ MgCl2. फॉर्मेशन ऑफ MgCl2. आता इथे कोणते ऍटम्स तुम्हाला दिसत आहेत? तर दोन ऍटम्स आपल्याला दिसत आहेत. पहिला ऍटम आहे तो म्हणजे कोणता? मॅग्नेशियम. पहिला ऍटम कोणता आहे तुमचा? मॅग्नेशियम हा ऍटम आहे. आणि एक दुसरा ऍटम काय दिसतोय तुम्हाला? क्लोरीन. क्लोरीनचे किती ऍटम आहेत सर? 2 ऍटम आहेत. क्लोरीनचे ऍटम्स किती आहेत? 2 ऍटम्स आहेत. चला मॅग्नेशियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे? सर 12. ऍटॉमिक नंबर किती आहे? 12. याचा अर्थ याच्याकडे किती प्रोटॉन आहेत सर? 12. आणि इलेक्ट्रॉन्स पण किती आहेत सर याच्याकडे? क्लोरीन ठीक आहे. ह्याला सेंटर मध्ये घेऊया आपण. मॅग्नेशियम ऍटॉमिक नंबर 12. सो प्रोटॉनची संख्या किती? 12. आणि इलेक्ट्रॉनची पण संख्या किती आहे? 12. ओके. ठीक आहे. इकडे एक क्लोरीन ऍटम आहे. क्लोरीन ऍटॉमिक नंबर 17. म्हणजे याच्याकडे पण प्रोटॉन किती आहेत? 17. आणि इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 17. सिमिलरली किती क्लोरीन होते सर? 2 क्लोरीन. इकडे पण एक क्लोरीन ज्याचा ऍटॉमिक नंबर काय असणार आहे? 17. प्रोटॉन्स पण किती आहेत? 17. इलेक्ट्रॉन्स पण किती आहेत? 17. चला सर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहूया. पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि थर्ड शेल मध्ये किती टाकले?
7 इलेक्ट्रॉन. ओके, याचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम येईल 2, 8 आणि 7. ठीक आहे, मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहूया. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम. पहिल्या शेलमध्ये टाकले 2, दुसऱ्या शेलमध्ये टाकले 8. 2 + 8 किती झाले? 10. किती उरले? 2 इलेक्ट्रॉन. सो याच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन जातील? 2. चला मग याचं स्ट्रक्चर काढून दाखवा सर आम्हाला. मॅग्नेशियम हा झाला त्याचा न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय असतात सर? प्रोटॉन. आणि प्रोटॉन किती असणार आहेत? 12. ओके, ही त्याची फर्स्ट शेल, ही त्याची सेकंड शेल आणि ही त्याची थर्ड शेल. पहिल्या शेल मध्ये सर टाकले 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन. लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत सर? 2 इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स? 2 इलेक्ट्रॉन. सो हा पहिला इलेक्ट्रॉन आणि इकडे दाखवूया हा दुसरा इलेक्ट्रॉन. ओके, कळलं तुम्हाला? सिमिलरली आता इकडे क्लोरीन पण दाखवूया. क्लोरीनचा हा झाला न्यूक्लियस, ही झाली त्याची फर्स्ट शेल, ही झाली सेकंड शेल आणि ही झाली थर्ड शेल. थर्ड शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत रे? 1, 2, 3, 4, 5 आणि 7. ओके, सिमिलरली हा क्लोरीन झाला, हा दुसरा क्लोरीन इथे, हा त्याचा न्यूक्लियस, ही फर्स्ट शेल, ही सेकंड शेल आणि ही थर्ड शेल. थर्ड शेल मध्ये म्हणजे लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. तो 7 इलेक्ट्रॉन्स दाखवूया बघा. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि दिसतायत इलेक्ट्रॉन, दिसतायत सगळ्यांना? येस. तो इलेक्ट्रॉन्स आपण काय केले? प्लेस केलेले आहे. आता काय सर? आता याच्या जर आउटर मोस्ट शेल याला कंप्लीट करायचंय मॅग्नेशियमला, तर ह्याला किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत रे? याला किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत? 1 इलेक्ट्रॉन पाहिजेत. किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत? 6. बघा ना, 8 कंप्लीट करायचंय ना याला. सो हा 6 इलेक्ट्रॉन घेईल. त्याच्याकडे 2 पॉसिबिलिटी. हा काय करेल? गेन करेल 6 इलेक्ट्रॉन किंवा काय करेल? लूज करेल 2 इलेक्ट्रॉन. काय सोपं आहे? लूज करणे. मग आधी आता क्लोरीन बद्दल तर तुम्हाला माहितच झालंय. क्लोरीन 7 इलेक्ट्रॉन देऊ शकतो का? नाही. त्याच्याऐवजी तो काय करेल? 1 इलेक्ट्रॉन घेईल. मग हा मॅग्नेशियम याचा 1 इलेक्ट्रॉन कोणाला देऊन टाकतो? कोणाला देऊन टाकला? या वाल्या क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला. येस ऑर नो? आणि हा वाला इलेक्ट्रॉन कोणाला देऊन टाकला? या क्लोरीनला डोनेट करून टाकला. केलं याने? डोनेशन केलं. डोनेशन केल्यामुळे काय झालं बघा? लास्ट शेल तर वॅकंट झाली. लास्ट शेल मध्ये काही उरलं का? नाही. लास्ट शेल व्हॅनिश होऊन गेली. पण आता या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहिले बघा? लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे हा स्टेबल झाला का? येस. आणि यांच्या पण लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन झाले बघा? 8 इलेक्ट्रॉन झाले. तो हे पण स्टेबल झाले. ठीक आहे, मग आता बघूया. हा क्लोरीन आहे. क्लोरीन याच्याकडे प्रोटॉन्स किती होते? 17. इलेक्ट्रॉन्स किती होते? 17. 1 इलेक्ट्रॉन त्याने ऍक्सेप्ट केला, घेतला. म्हणजे कोणता चार्ज वाढला रे बघा? 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे एक निगेटिव्ह चार्ज काय झाला? म्हणून काय तयार झालं? क्लोरीन आयन. काय तयार झालं? याला काय म्हणतो आपण? अनायन. काय म्हणतो याला? अनायन. निगेटिव्ह चार्ज. सिमिलरली या क्लोरीन वर पण काय होईल रे? एक निगेटिव्ह चार्ज तयार होईल. म्हणजे काय तयार होईल? अनायन. काय तयार झाला? अनायन. आता मॅग्नेशियम कडे बघा जरा. मॅग्नेशियम कडे प्रोटॉन्स किती होते सर? 12. इलेक्ट्रॉन्स पण किती होते सर? 12. याने 2 इलेक्ट्रॉन्स काय केले? लूज केले, डोनेट केले, म्हणून मायनस. तो किती उरले? 10 इलेक्ट्रॉन्स. इथे पॉझिटिव्ह चार्ज किती आहे? 12. निगेटिव्ह चार्ज किती आहे? 10. म्हणजे कोणता चार्ज जास्त आहे? पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे. कितीने जास्त आहे? 2 ने जास्त. म्हणून मॅग्नेशियम वर किती चार्ज तयार होतो? 1+ आणि 1+. 2 इलेक्ट्रॉन डोनेट केलेत, देऊन टाकलेत, म्हणून काय झाले? 2 पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. किती पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला? 2. हा, आता तुम्हाला समजण्यासाठी मी असं दाखवतो. ऍक्च्युली असं दाखवत नाही, पण तुम्हाला समजावं म्हणून मी हे दाखवतोय. मॅग्नेशियम जनरली जो चार्ज असतो ना, हा असाच दाखवतात, 2 पॉझिटिव्ह चार्ज. ओके, पण मी तुम्हाला समजावं म्हणून मी दाखवतो 1 पॉझिटिव्ह चार्ज इकडे, 1 पॉझिटिव्ह चार्ज इकडे.
इकडे हा क्लोरीन आहे, याच्याकडे काय रे निगेटिव्ह चार्ज, इकडे हा क्लोरीन आहे, याच्याकडे पण काय निगेटिव्ह चार्ज. ओके, तो या पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय तयार झालं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. या पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय झालं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय नाव दिलं होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि त्याच्यामुळे काय तयार होतो, बॉन्ड. बघा कोणामध्ये बॉन्ड तयार झाला, Mg आणि Cl. हा Mg आणि Cl, तो काय तयार झालं रे, MgCl2. काय तयार झालं, MgCl2. आणि या दोन्ही बॉन्ड्सला काय नाव दिलं होतं आपण, आयोनिक बॉन्ड. यांना काय म्हणायचं रे, समजलं का एव्हरीवन, कशा पद्धतीने MgCl2 तयार झाला. येस, इथे एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची, काय की जसं आपण गेल्या सेशन मध्ये NaCl बघितला, या ठिकाणी सोडियमची व्हॅलेन्सी किती आहे रे, सोडियमची व्हॅलेन्सी किती आहे, 1 व्हॅलेन्सी म्हणून तो किती बॉन्ड तयार करतो, एकच. क्लोरीनची व्हॅलेन्सी किती, 1 म्हणून क्लोरीन पण किती बॉन्ड तयार करतो, एकच. पण मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती आहे, 2. मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती, 2, म्हणून मॅग्नेशियम किती बॉन्ड तयार करतो बघा, हा एक बॉन्ड आणि हा दुसरा बॉन्ड. पण या क्लोरीनने किती बॉन्ड तयार केलेत बघा, एकच. या क्लोरीनने किती बॉन्ड तयार केला, एकच. ठीक आहे, समजलं तुम्हाला हे सगळं, कन्सेप्ट कळली, याच्यात काही शंका, फॉर्मेशन ऑफ MgCl2 कळलं, जायचं पुढे मग. येस, आणि लास्ट टॉपिक आपल्या चॅप्टरचा, दॅट इज नथिंग बट द कोव्हॅलेंट बॉन्ड. आता काय बघायचं आपल्याला, कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि कोव्हॅलेंट बॉन्ड कोणामध्ये बघूया, हायड्रोजन मॉलिक्यूल मध्ये, H2 मॉलिक्यूल मध्ये. ठीक आहे, हायड्रोजन हा सुद्धा काय एक प्रकारचा एलिमेंट आहे. हायड्रोजन सुद्धा काय आहे, एलिमेंटच आहे. हायड्रोजन ज्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 1. याचा अर्थ काय की हायड्रोजन मध्ये किती प्रोटॉन्स आहेत रे, 1. आणि इलेक्ट्रॉन सुद्धा किती आहेत, 1. किती हायड्रोजन आहेत सर, 2 हायड्रोजन आहेत. हायड्रोजन किती आहेत, 2. मग हा पहिला हायड्रोजन आणि हा दुसरा हायड्रोजन. या हायड्रोजन कडे पण प्रोटॉन्स किती असतील, 1च. आणि इलेक्ट्रॉन्स पण किती असतील, समजतंय का तुम्हाला. येस, ओके. सो याच्याकडे काय आहेत, एक एक प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहे. चला सर स्ट्रक्चर काढूया याचं. हायड्रोजनचा हा झाला न्यूक्लियस, ही झाली फर्स्ट शेल. आणि फर्स्ट शेल मध्ये काय आहे, एक इलेक्ट्रॉन आहे का इलेक्ट्रॉन, येस. ओके, फर्स्ट शेल मध्ये काय, इलेक्ट्रॉन एकच आहे बिचाऱ्याकडे. तो त्याची पहिली शेल हीच शेवटची शेल, पहिली शेल हीच लास्ट शेल आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. पहिल्या शेलची कॅपॅसिटी किती आहे, 2 इलेक्ट्रॉनची. पण 2 इलेक्ट्रॉन तरी आहेत का टाकायला, नाही, संपलं. बिचाऱ्याचं छोटस घर आहे. ओके, हा हायड्रोजन दुसरा, याचा हा झाला न्यूक्लियस आणि ही झाली त्याची आउटर मोस्ट शेल. ओके, याच्याकडे पण किती इलेक्ट्रॉन्स आहेत सर, एकच इलेक्ट्रॉन आहे. आणि त्याची पहिली शेल हीच काय, लास्ट शेल आहे, दॅट इज नथिंग बट द व्हॅलेन्स शेल. आता मला सांगा, या हायड्रोजनच्या आउटर शेल मध्ये, आता बघा 2 कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायच्या होत्या. पहिली कन्सेप्ट होती ती म्हणजे ऑक्टेट रूल. ओके, ऑक्टेट म्हणजे काय की त्याच्या लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स पाहिजे, 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. आणि एक आहे डुप्लेट रूल. कोणता रूल, डुप्लेट रूल, जे छोट्या छोट्या एलिमेंट साठी आहे. छोट्या म्हणजे ज्यांच्या ॲटॉमिक नंबर्स काय आहेत, कमी आहेत. ओके, म्हणजे 1, 2, 3, 4 असा ॲटॉमिक असणाऱ्या नंबरसाठी, ज्यांचे ॲटॉमिक नंबर्स काय आहेत, 1, 2, 3, 4. ओके, म्हणजे त्यांच्याकडे प्रोटॉन्स पण कमी आहेत, इलेक्ट्रॉन्स पण कमी आहेत. अशा गरिबांसाठी कोणता रूल आहे, डुप्लेट रूल. की जसा तो पिक्चर आहे ना, फिर हेरा फेरी मध्ये, तो म्हणतो की कम से कम ये बिजनेस में इन्वेस्टमेंट करने के लिए 50 लाख रुपए चाहिए. और तो म्हणतो नहीं नहीं मेरे पास तो 50 लाख रुपए नहीं है. ठीक है, फिर 20 लाख, पहिले सांगतो 30 लाख, मग 30 लाख पण नाहीये, मग चल 20 लाख रुपए, मग तो 20 लाख रुपए देतो त्या. मग तशी वो गरीबों की स्कीम है. ये गरीब लोग है. ये क्या है, 8 इलेक्ट्रॉन तर दूरच आहे, त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. या गरिबांसाठी काय स्कीम आहे की 2, कमीत कमी 2 जरी असतील तरी चालतील. लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे, 2 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन. मग हा हायड्रोजन या हायड्रोजनला म्हणतो की अण्णा, तात्या, तू काय कर, हा तुझा 1 इलेक्ट्रॉन मला देऊन टाक. दिला का रे 1 इलेक्ट्रॉन,
मग हा काय म्हणे की बाबा मी जर तुला एक इलेक्ट्रॉन दिला तर मी काय होईल रे, संपून जाईल, मी माझ्याकडे काहीच राहणार नाही. पण मी एक इलेक्ट्रॉन देत नाही, काही संबंध नाही, मी काय एक इलेक्ट्रॉन देत नाही. त्याच्यापेक्षा असं कर ना म्हणे, तूच देऊन टाक. मग हा म्हणे की बाबा जर मी एक इलेक्ट्रॉन दिलं तर मी पण संपून जाईल, माझ्याकडे पण काहीच राहणार नाही. तो अशा पद्धतीने आता इथे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट पण होणार नाही, इलेक्ट्रॉन डोनेट सुद्धा होणार नाही. मग हे म्हणाले की इथं तर बिकट परिस्थिती झाली, हॉटेल टाकायला 1 करोड रुपये पाहिजे, माझ्याकडे आहेत 50 लाख रुपये, हिच्याकडे परिणिताकडे पण आहे 50 लाख रुपये. आता काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल? हॉटेल तर मी पण नाही टाकू शकत, कारण माझ्याकडे 50 लाख रुपये कमी आहे. परिणिता मला काय 50 लाख रुपये देत नाहीये. ओके, आणि परिणिताकडे पण 50 लाख रुपये आणि मी पण तिला 50 लाख रुपये देत नाहीये. मग आता हॉटेल ती पण नाही टाकू शकत आहे, हॉटेल मी पण नाही टाकू शकत आहे. मग काय करता येऊ शकतं निहार? निहार काय करता येईल मग? पार्टनरशिप. मग इथे कन्सेप्ट काय ते नवीन, पार्टनरशिप. यांचं डोकं चाललं. हा हायड्रोजन आला ह्याच्या जवळ, हा काय म्हणाला की भाऊ टेन्शन मत लो, मैं हूं ना. ओके, आणि या दोघांनी काय केलं रे, मस्तपैकी काय करून टाकली, या एक इलेक्ट्रॉन याने टाकला, एक इलेक्ट्रॉन याने टाकला, आणि दोघांनी काय करून टाकली, पार्टनरशिप. काय केली, पार्टनरशिप. म्हणजे हा हायड्रोजन म्हणाला की एक इलेक्ट्रॉन मी टाकतो, हा हायड्रोजन म्हणाला एक इलेक्ट्रॉन मी टाकतो, आणि अशा पद्धतीने यांच्या दोघांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आले बघा. आता जर याचा विचार केला, कोणाचा, जर या हायड्रोजन नंबर 1 चा विचार केला तर याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत चेक करा, 2. या हायड्रोजनचा विचार करा, याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2. आले का 2 इलेक्ट्रॉन? येस. डुप्लेट कंप्लीट झालं का? येस. सॅटिस्फाय. ओके, आणि यांच्यामध्ये बघा, मग ड्यू टू द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन मुळे काय तयार झाला रे, एक बॉन्ड. या बॉन्डला आपण काय म्हणतो, केमिकल बॉन्ड. सॉरी, केमिकल नाही, कोव्हॅलेंट बॉन्ड. कोणता बॉन्ड? ओके, सो कोव्हॅलेंट बॉन्ड कशामुळे तयार होतो, ड्यू टू द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. कोणामुळे? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन किंवा म्हणा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू द शेअरिंग ऑफ पेअर. पेअर म्हणजे जोडी, दोन पाहिजेत. याने एक टाकला तर हा पण एक टाकेल, याने 2 टाकले तर तो बी 2 टाकेल, असं इक्वल शेअरिंग. समजलं? तर या पद्धतीच्या बॉन्डला आपण काय म्हणतो, कोव्हॅलेंट बॉन्ड. समजलं का? याच्यामध्ये काही शंका आहे मग, कोव्हॅलेंट बॉन्ड कशा पद्धतीने तयार होतो? नाही समजलं? समजलं? येस. ओके. आता आणखी महत्वाचं, सॉरी, चला आता दुसरा बघूया. शेवटचा तुमचा H2O मॉलिक्यूल. कोणता मॉलिक्यूल? मॉलिक्यूल. चला, हायड्रोजन किती हायड्रोजन आहे तर आपल्याकडे 2. हा एक हायड्रोजन, हा इकडे एक हायड्रोजन आहे, आणि ऑक्सिजन किती आहे सर आपल्याकडे? एकच ऑक्सिजन आहे. ओके, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर काय? 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 1. तर पहिल्या शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन. ओके, इथे पण हायड्रोजन आहे, याचा ऍटॉमिक नंबर काय? 1. पहिल्या शेल मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर काय? 8. याचा अर्थ ऑक्सिजन कडे किती प्रोटॉन आहेत रे? 8 इलेक्ट्रॉन्स. 8 प्रोटॉन्स आहेत, 8 इलेक्ट्रॉन्स सुद्धा. चला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहूया. पहिल्या शेल मध्ये टाकले 2, उरले किती रे? 6. म्हणजे शेवटच्या शेल मध्ये बघा, ही ऑक्सिजन, हा त्याचा काय न्यूक्लियस, ही पहिली शेल. पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन टाकले? 2, आणि किती उरले मग? 6. सो हा 1, 2 आणि 6 टाकले. 6 इलेक्ट्रॉन याचे टाकले गेले, 6 इलेक्ट्रॉन. ओके, हा हायड्रोजन तात्या, याची ही पहिली शेल, ती शेवटची शेल, एकच इलेक्ट्रॉन आहे तात्याकडे. इकडे हा पण हायड्रोजन तात्या, याच्याकडे पण काय आहे? एकच इलेक्ट्रॉन. आता हा तर काही याला इलेक्ट्रॉन देणार आहे का?
हा पण याला इलेक्ट्रॉन देणार आहे का? किंवा हे ऑक्सिजन यांना इलेक्ट्रॉन देईल का? नाही, कम्प्लीटच होत नाही. जर समजा हा एक इलेक्ट्रॉन ह्याला डोनेट केला आणि याने एक इलेक्ट्रॉन ह्याला डोनेट केला, तर याचं तर पोट भरलं, पण हे लोक नष्ट झाले ना, मग ते स्वतःला नष्ट करून घेतील का? नाही. तो इथे पण काय होणार आहे? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इथे पण काय होणार आहे? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, तो बघा प्रत्येकाने एक एक इलेक्ट्रॉन टाकला. बघा हा इथला इलेक्ट्रॉन ऑक्सिजनने शेअरिंग मध्ये टाकला. ओके, आणि हा दुसरा हायड्रोजन दाखवूया. थांबा, यांना कलरफुल दाखवू आपण. पहिले इथे किती होते? 1 2 3 4 5 आणि 6. ओके, हे झाले कोणाचे रे? ऑक्सिजनचे. ओके, आता इथे दाखवूया आपण हायड्रोजनला रेड कलर मध्ये. तो हा हायड्रोजन, हा त्याचा काय झाला? न्यूक्लियस. ही झाली त्याची फर्स्ट शेल. या हायड्रोजनने टाकला त्याचा इलेक्ट्रॉन, बरोबर. हा दुसरा हायड्रोजन, हा न्यूक्लियस, आणि ही त्याची पहिली शेल. ओके, आणि याने पण टाकला त्याचा एक इलेक्ट्रॉन. मग तो म्हणाला की अरे मी तर टाकला माझा शेअरिंग मध्ये, तू तुझा टाक पटकन शेअरिंग मध्ये इलेक्ट्रॉन. मग हा पण म्हणाला ठीक आहे बाबा, हा घे माझा इलेक्ट्रॉन, मी शेअरिंग मध्ये टाकला. हा एक इलेक्ट्रॉन माझा शेअरिंग मध्ये टाकला. ओके, आता काउंटिंग करा बरं. आता काउंटिंग करूया. बघा, पहिले सगळ्यात पहिले महत्वाचा कोण आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजनचे काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8. झाले का 8? हायड्रोजन भाऊचे काउंट करा. 1 2. हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट झालं. हायड्रोजनचं काय कंप्लीट झालं? ड्युप्लेट. या हायड्रोजनचं बघा 1 2, म्हणजे या पण हायड्रोजनचं काय कंप्लीट झालं? ड्युप्लेट. आणि या ऑक्सिजनचं काय कंप्लीट झालं? ऑक्टेट. काय कंप्लीट झालं? ऑक्टेट. ठीक आहे, आणि दोन्ही पण काय झाले? स्टेबल झाले. याच्या लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आले, यांच्या 2 2 इलेक्ट्रॉन्स आले. तो आता हे कसं दाखवणार? डॉट क्रॉस स्ट्रक्चरने. कोणतं स्ट्रक्चर बघायचं आता? डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर. हा ऑक्सिजन, याचे इलेक्ट्रॉन आपण क्रॉसने दाखवूया. याने एक इलेक्ट्रॉन टाकला, याने एक इलेक्ट्रॉन टाकला, आणि हे उरलेले 1 2 3 4 5 आणि 6. शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन होते? दाखवले का? 6. येस. हा हायड्रोजन, हा हायड्रोजन याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणून तो डॉटने दाखवला. हा दुसरा हायड्रोजन, याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? एकच इलेक्ट्रॉन, आणि हे 2 इलेक्ट्रॉन त्यांनी काय टाकले? शेअरिंग मध्ये. ओके, झाले. ऑक्सिजनने टाकलेला एक, हायड्रोजनने टाकलेला एक. याला काय म्हणतात? शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, हे पण काय? शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यामुळे किती बॉन्ड तयार झाले बघा? हा एक बॉन्ड आणि हा दुसरा बॉन्ड. मग हायड्रोजनचा फॉर्म्युला कसा तयार झाला बघा? हा ऑक्सिजन, हा एक बॉन्ड, हा दुसरा बॉन्ड, आणि हा हायड्रोजन, म्हणजे काय? H1H2O. समजलं? समजलं का तुम्हाला? येस. ओके, सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड आवर चॅप्टर as well as syllabus also. ठीक आहे, थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे. व्हिडिओ आवडल्यास काय करायचंय? नक्की लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.